एकदा त्याची आतली चालू असली की त्याला वरचीच करायचं काय. आता महाराजांचे आचार्य गोड आहेत, आचार्य आपलेच आहेत ना. आमचे तर आचार्य 1 रुपया नसतं आमच्या आचार्याला नाही, बायांना नाही, स्वयंपाकाला. आमच्या वारकरी सगळे आहेत ना, तिला वाटत त्याला. मी तर असं मग शिरावटीत गेलं म्हणलं, हे बघा कोणाला राग येईन मग की म्हणता खडके म्हणत आम्हाला नाही स्वयंपाकाला उठवलं. मला असं उलट असते, माझ्या सगळे आहे ना. मी काय म्हणणार मग असं म्हणले होते, काय म्हणले कळलं आम्हाला कसं बोलले. माझा रोज काच आहे, आमच्या मावले आहेत का नाही, दिंडी चलून स्वयंपाक करतात. आता तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला आपल्या आहेत नाही ना आई, आता हे आमच्या आहेत ना. तुम्ही नांदेड सगळे असतील ना इकडल्या खाल्ल्या नाही, नांदेड इकडं आहे नाही. आमची मावली दिवसभर ज्वारी काढी ती बरं का, ज्वारी बाजरी कापूसीची ती 1 क्विंटलवर. पण संध्याकाळी स्वयंपाक कोण करतो. मग आपला स्वयंपाक जर आपणच करतोय मग दिंडीतला गेल्यानं काय होईल. माणसं म्हणे मी 2000 भरले, तू बस तू पाटीलच झाला का 2000 भरले. मग उगाच ठेका लावायचा भरले बा आणि काय उरत नाही माणस. आणि मग दिंड्या वाढल्या पाहिजे, दिंड्या प्रगती झाली पाहिजे, पोरं वेगळे राहिले पाहिजे. सुना मुंडक्यात मुंडके गुंतून सुन्यात मजा नाही. तू तिकडं एक इकडं लई का नाही नाही नको काय नको, असं व्यवस्थित पाहिजे. दिंडी सुद्धा लई दिवस एकत्रपणा असला गेले माणसाला अंतर चढवतो, बाबाला लय गर्वपणा येतो. असं नाही आला पाहिजे. हा सुख सोहळा 2022चा पुन्हा होईल नाही होईल काय माहित नाही. या वर्षीचा आनंद घेता आला आणि इथून मागचं सांगता येते, पुढचं काय सांगावा, उद्याची काय गॅरंटी. तू लाख ही पायाच करली, तू लाख करे रखवाली, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली. याच्यातला पोपट जाईल आणि काय शिल्लक राहील. मग पिंजऱ्यापाशी सगळे येतील आणि रडायला लागतील, रडतील. पण पिंजऱ्यातला पोपट गेल्यामुळे नुसतं डोळे दिसतील, डोळ्यातला प्राण. कान दिसतील, कानातला प्राण. बाबा या आज योगा असं आहे. आमच्या महाराष्ट्रामधल्या विभूती भरत महाराजजी जोगी यांच्यासाठी टाळ्या वाजवा.
मी कीर्तनच तुम्हाला करायला लावणार होतो, पण आमच्या आईची मला सुशील भाऊचं बोलायचं असल्यामुळं. रामकृष्ण हरी जय रामकृष्ण. आणि ज्यांना इथून तिथून शेठच्या सोबत राहून शेठला चांगला मार्ग दाखवणारे, चांगला मार्ग शिकवणारे राधेश्यामजी नाही असं भंडारी, हा राधेश्यामजी भंडारी, हा, आणि त्यांना मार्ग दाखवणारे, वारकऱ्याला मार्ग दाखवणारे, मोतीराम महाराजांची कृपा असणारे बबन दादा मसलेकर. दादांचं नाव सुद्धा मला अजून पाठ नाही, पण आमच्या नजरेसमोर चेहरा आला. काय 1,000 भाकरी. दिंडी चालकानं तुमचा खरा आदर्श घ्यावा, आम्ही तुमचा घेतोय. कोणता आदर्श घ्यावा? 1,000 भाकरी. 1,000 भाकरीवर पिटलं रोज सकाळी. आणि निस्वार्थ सेवा, महिलांना रोजगार आहे. 5,000 भाकरी. 1,000 भाकरी सकाळी वाटल्या तशाच, बेसन नव्हतं म्हणून. इतक्या बेसन घट्ट झालं तर भाकरी शिल्लक राहिल्या. आणि आमच्या वारकऱ्यामध्ये एखादा माणूस जर पंक्तीला जेवायला बसला ना, हे माणसं काय आमच्या दिंडीतलंय का नाही, तुला असा वाकडा झाला तर मारताना असं हलचिल, तू दिंडीतून उठवला ना गुचकी गेला. ते पाप आहे महाराज, ते असं नाही. काय ते माणसाचे वैभव काय, विचार काय, आणि काय नाही, फक्त आणि 10-15 नाही, किती बाय आहेत ते? 22, 35 महिना स्वयंपाकाला भाकरी करायला. भाकरी तशा नाही, रोट बिट. आमची जर बसली ना, मी एके दिवशी म्हणलं मावशी मला भूक लागली, जेवायचं. पैठणची दिंडी होती. मग त्या नवऱ्याला म्हणलं मला भूक लागली, जेवायचं. मग तो वजनात गडी गेला. तो काय कावळा नव्हता, बगळा होता. पण बाई कावळ्याची अवलादीची होती. ती बाई काय म्हणली, नवरा म्हणला भाकर कर 2. तिला अशा भाकरी थापल्या, मी आपण नुसता पापडच खाल्ला. आणि मी आपलं निघले, मावशी लय रटक्याच्या भाकरी जाड झालत्या. भैया म्हणजे तुम्ही खाल्ल्या का त्या? कुणाला केलं? मला वाटलं म्हणजे कुत्र्याला. वाईट वारस आहे महाराज. आणि एवढं ट्युनिंग आहे, आणि एवढं जला जमलं ना, तुम्ही थोडं सांभाळलं पाहिजे. या माणसाचा आदर्श घेतला पाहिजे. येऊ द्या, त्याला काय होते, खाऊ द्या, आपली थोडी पंगत आहे. संकल्प करायचा आहे, तेवढंच काम आहे आपल्याला. आणि मग सगळं जर करायचं असेल तर ह्या माणसाचा आदर्श महाराष्ट्रामध्ये सगळ्या वारकऱ्यांनी मोठे. महाराज दिंडीमध्ये किती बी कमवू द्या, पैसे कमवू द्या, संपत्ती कमवू द्या, धन कमवू द्या, आमच्या ज्ञानोबाईकडे काय होतो? काय होतं? काय काही नाही. जुळी शेण टाकलं, काही नाही. आता शेण टाकलं, ते मधल्या पिठाच्या भाकऱ्या कशी करावं? माऊली काय शेण टाकू द्यावं, निदान शेण सारवाय होईल आणि पीठ कशाला होईल? शेण सारवाय होईल आणि पीठ कशाला होईल? काय डोकं आहे का? आणि अशी अवस्था असताना सुद्धा तो काळ त्यांना पुढे नेला आणि त्या काळानुसार ते जगले. म्हणून जाता जाता या निमित्तानं महाराज 2 मिनिटं आपल्याला शुभेच्छा देतील वारीला. आता महाराजांच्या भाषेत देतील ते, आणि तो आम्हाला या गरजेचे आहेत ऐकायला. आणि त्याच्या दुधात साखर होईल. आपल्या दिंडीवर बाबाचं कीर्तन आहेच, आणि पुढच्याही वेळेस असणार आहे. आता तर मध्ये कीर्तन आपण ठेवणारच आहे ते, पण बाबांच्या शुभेच्छा ऐकण्यासाठी सुद्धा 2 मिनिटं थांबावं. आमचे ते दैवत आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा ते वयानं तुमचं 39 आहे. मग मी लहान आहे का काय तुम्हाला? 60 आहे. नाही म्हणजे मोठे माणसं आहेत. मी आपलं 40-41 आहे माझा आता. असं माझं काही मला माहित नाही, मला ध्यानात आहे. मी आईला विचारलं होतं एकदा मी केव्हा जन्माला आलो. आई म्हणली तू बाप वारीला गेला तवा. भैया केव्हा जन्माला आला? ती म्हणली कार्तिक वारीला. अरे 6 महिन्यात असं कसं? नाही म्हणजे पुढच्या वर्षी रे बाबा. त्याचा अर्थ असा आहे, ते ट्युनिंग होती त्या काळातल्या माणसाची. जन्म होता, तो जन्माचा आनंद होता. पण या निमित्तानं 1 मिनिटात सेवा समाप्त करायची. त्या तुकोबारायने तुमचे आमच्यावर उपकार केले, संतांनी उपकार केले, अनेकांनी केले. ते उपकार केले, मी उपकार सांगू मी काय? बाप न करी आईशी माय. शिंदे कुटुंबाला विनंती करतो, आज एक महाराज सापडाय जड आहे.
काही माणसाला एक दिंडी सापडत नाही. ते रात्री मी पलटणला गेलतो, ते हरिओम साडीवाले आहेत का नाही, तेवढे मोठे दुकान आहे त्याचे, आणि 10-15 वर्ष झालं दिंडीत त्यांच्याकडे सापडत नव्हती. आणि मी म्हणलं आम्ही काय दिंडी करतो, दिंडी घेऊन तुमच्याकडे येणार, फक्त एक आहे. ते म्हणजे मग दिंडीला काय पाहिजे तेवढं सांगा, मी कधी कोणाकडून पैसे मागत नाही. त्यावेळेला आमच्या दिंडीला वारकऱ्याला फक्त जेवायला, तुम्हाला द्यायचं असेल तर जेवाय द्या, आम्ही काही तुमचे पैसे घेणार, आणि पैसे घेतले तरी ते पैसे कारणी लागतात, पण ते घेणार नाही. तुम्हाला द्यायचं काय, त्यांचा भाव बघितला ना, त्यांना जेवणात घालण्यात जेवढा आनंद आहे त्याच्या पैशाचं काय करायचं. आणि मग ते सगळं तुमच्या दारामध्ये तिथं 2-3 दिंडे आहेत, 4-5 दिंड्यामध्ये सगळे शेजारी महाराज आहेत. एकच महाराज आणायला जड आहे. आता आम्ही असं कीर्तन करायचं म्हणजे आम्हाला आधी फोन पे करतात लोक, आधी करतात. इथं आम्हाला पैशाची गरज नाही, फक्त इथं तुम्ही असंच परंपरा टिकवावी पुढच्या वाटचालीसाठी. आता मुलांचे, दोन्ही मुलांचे स्वभाव जर बघितले तर मला वाटते पुढच्या पिढ्यान पिढ्या वारी तुमच्या दारात येणार, आणि पिढ्यान वारीला तो आनंद मिळणार, अशी खरीच भगवंतांनी प्रार्थना करतो. महाराज 2 मिनिटं शुभेच्छा देतील. सगळ्यांनी टाळ्या वाजवा कुटुंबासाठी. इंगळे कुटुंब असेल, शिंदे कुटुंब असेल, मला वाटतं हे सगळे शिंदेच आहेत का? इकडे तुमचे मामा मंडळ आहेत, सासरवाडीची मंडळ आहेत, जाधव आहेत ते, तर हा परिवार आहे. पण हा परिवार सगळा वेगळा आहे, वेगळं रूप आहे, वेगळी दिशा आहे. आणि बरडला मुक्काम असला तरी राजुरीचाच मुक्काम आम्ही टाकतो. याचा अर्थ असा आहे, माऊली बरडला जरी असली तर आमच्या दृष्टिकोनातून माऊली कुठे आहे आज? राजुरीलाही आहे, बरडलाही आहे, नातेपुत्यापर्यंत आहे, पाठीमाग विडणीपर्यंत आहे, फलटणलाही आहे. कारण पाठीमाग सुद्धा लोक राहतात, वाटानं घाण केलेली स्वच्छ करणारे लोक आहेत. मशीन आहे सोबत, एक 80-85 लाखाचं सरकारनं मशीन घेते, नगरपालिकेचं मशीन आहे. तुम्ही जी घाण करता का नाही, आपण हे मशीन उचलून घेते रस्त्यावरनं. इतकी दरिद्री अवस्था आहे आपली. आता इलाज नाही, 100 आणायची तर 50 आणावं, पण संडास सोबत आणावा, अशी पुढच्या काळात जर दिशा निघाली सरकारची. तुमचं सोबत असतं सगळं, तुमचा आदर्श घ्यावा तेवढा थोडा आहे. तुमचं आणि देवगडचं सारखंच. देवगड संस्थाननं 5000 लोकांची दिंडी बंद केली. यावर्षी 12 माणसे दिंडीमध्ये. किती लोक? 12, फक्त 12. आणि 12 लोकांनाही थेट व्यवस्था सगळं. तसं इथं जर बघितलं तर नुसतं भाकरी नाही, नुसतं बेसन नाही, तर आलेल्या वारकऱ्यांसाठी सुद्धा आपल्या दिंडीचा कुणाला त्रास होऊ नये याच्यासाठी सोबतच काय संडास सोबत घेतलेले, असा वेगळा उपक्रम त्यांना राबवलाय. त्यांचा आदर्श सगळ्या दिंड्यांनी घ्यावा. गणपतजी आबाजी शिंदे आर्मी आहेत आणि शेवटी बेस्टमध्ये नोकरी केली, आणि आमचा एक वेगळा आदर्श असतो. दिल्लीमध्ये आम्ही 2-3 माणसाचा सत्कार करतो. आज मिलिटरीवाले आहेत, तेच घरचे मालक आहेत. जगताप महाराज एक नारळ आणा. आणि महिलामध्ये जर कुणी एखादी जिची मुलगी, ज्या आईची मुलगी अंगणवाडीची मास्तरीण असेल अशी एखादी महिला असेल तर पुढे या. ज्या बाईची मुलगी एखादी आशा सेविका, आशा वर्कर असेल तर पुढे या. आहे का कोणी? ज्या बाईचा मुलगा एखादा पोलीस असेल तर अशी स्त्री असेल तर पुढे या. आहे का कोणी? ज्यांचा मुलगा पोलीस आहे कोण आहे? बोटवर करा बरं. आहे का कोणी? हा, या इकडे पुढे या. या माय, दोघी बी या इथं पुढे या. यांच्या हातात नारळ देऊ तुम्हाला. या. ज्या बाईचा नवरा जास्त दारू पिते अशी एखादी बायको असेल तर पुढे या. असं नाही, तुम्ही या पुढे. आई या, आईच्या हाताने तुम्हाला नारळ देऊ. आणि आर्मी म्हणून आपल्या बेस्ट मध्ये कामाला होते ना, आर्मी तर आहेतच, म्हणून आमच्या भरत महाराज जोगी आणि दादांच्या हाताने त्यांना नारळ देऊया. आणि बाबा 2 मिनिटं शुभेच्छा देतील वारीसाठी, पुढच्या वाटचालीसाठी. या पुढे. रामकृष्ण हरी. या पुढे या. या. हा, तुम्ही ताई उठा, दोघी जणी सुना. अजून तुम्ही आहेत ना का नाही? इथं कोण आहे? महिला आल्यात, या ना. मग अशी हात वर केलता ना पोलिसाची आई का नाही? का ज्यांचा पोरगा दारू पितो त्यांची आई? असं द्या ना. फोटो काढ. कोण फोटो काढतं? उठू नका, 2 मिनिटं थांबा. बाकीचे या, जे म्हणजे उठायचे ते या. या.
संत ज्ञानेश्वर पालखी महासोहळ्याचे 2022 समस्त पुणे पंचक्रोशीतील वारकरी रत्न पुरस्कार श्री बघा वारकरी रत्न पुरस्कार सुद्धा या दिंडीच्या वतीनं किंवा या परिसरातल्या पुणे परिसरातील वारकऱ्यांच्या वतीनं गणपत आबाजी शिंदे या परिवाराला आज इथंच द्यायचंय का? धन्यवाद. वा, बरं झालं. यांचा सत्कार करून घ्या आधी. तुमचा नाही तुमचा करायचा दोघीच. तुम्ही तिघी जण आल्यात ना, एकच नारळ फिरवा. आहे का दुसरं? नसेल ना हेच परत घ्यायचं आणि त्यांना द्यायचं. जाताना 20 रुपये द्या त्यांना नारळाचे. तुमच्या लग्नातल्या बायासारखं ते एकच लुगडं बाया 65 तेच लुगडं मंडपात न्यायचं माघारी आणायचं आणि बाईनं म्हणायचं मला नेसवलं. तेच होतं पहिलं. धन्यवाद. झालं त्यांचं ते नारळ दिलं. तुम्ही नाही द्यायचे यांना, तुम्हाला द्यायचंय. तुम्ही पोलिसाची आई आहे ना, हा आई उभा राहायचं. तुम्ही त्यांना नारळ द्या, फोटो काढा. हा द्या. आपण सगळ्यांनी 2 मिनिटं स्तब्ध राहायचंय. कलर दिसेल का? रामकृष्ण हरी. आता सगळ्यांनी एकदा बाबांच्या शुभेच्छा ऐकायच्यात आणि नंतर हलायचे. तोपर्यंत नाही साहेबांचा पुरस्कार देऊन सत्कार करणार आहे. मला वाटतं महाराजांच्याच हातात तेव्हा जगताप महाराज उभा. हा महाराज उभा राहा. दोघं बी उभा राहा. तुम्हाला त्यांचा नारळ देऊन सत्कार पण करायचा आहे. दादा उभा राहा. फोटो काढा. फोटो स्टेटसला ठेवा, इंस्टाग्रामला ठेवा, कुठं बी ठेवू नका. आपण सगळ्यांनी एकदा भारत माते की जय म्हणायचं जोरात. जर हात वर करून म्हणायचं असं नुसता दोन्ही हात वर करायचे नाही. हात वर करायचा एकच. जर हात वर केला नाही तर खुब्यातून जाईन असा. आधी शुभेच्छा ऐकून मग हा भारत माते की जय जयकार करू. या बाबा. आज आपल्या या पवित्र अशा ज्ञानोबारायांचा सोहळा आज बरड मुक्कामी, आपला राजुरी मुक्कामी. आज या ठिकाणी शिंदे जाधव परिवार यांच्या माध्यमामधून या ठिकाणी जे परमार्थप्रेमी पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र यांनी परिपूर्ण केलेला आहे. आपल्या कीर्तनाची ज्यांची छाप आहे असे हरिभक्त पारायण प्रति इंदोरीकर महाराज, छगन महाराजची खडके. एक विशेष म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये, अशा लहान वयामध्ये दिंडी काढणं. सरासरी कीर्तनकार तर भरपूर आहेत, पण दिंडी कोणी काढत नाही. एवढ्या लहान वयामध्ये ते दिंडी काढतात. ज्ञानोबा त्यांचं पोट कल्याण करणार. कारण काय दिंडीचा एवढा उपक्रम विचित्र आहे बाबा. जे चालू त्यालाच माहिती. त्या दिंडीमध्ये लोक काय विचारतील काय सांगता येत नाही. सकाळी माझ्याकडे एक जण धोतर धुवून आले. सकाळी माझ्या धोतर धुतलं माझ्याकडे आले. महाराज धोतर कुठं वाळू वाळू म्हणतो चुलीमध्ये घाल तिकडं. आता धोतर वाळू घाला काय शास्त्र आहे का काय गणित? टाकणं राखेल टाकून भोगणं द्यायला कुठं तिकडं. इतकं डोसक्याला ताण देतात महाराज. आणि एवढं सहन करणं एवढं सोपं. एकतर पहिली गोष्ट काय होतंय बाबा, तरुण वयात येत नाही. येणार कावा 80च्या पुढं. 80-82 वर्ष लागलं मग इकडे येणार. महाराज मला देव देव करा वाटाय. घरी घरी काळ पांढर. आमच्या डोसक्याला ताण येणार कारण पुन्हा काय जमतोय बाबा. हरिपाठ तरी जमतोय का? हरिपाठ नीट म्हणे ना. नाम मंत्र जप कुठं जाईल पाप. तुझ्या घराकडे घेऊन जाय म्हणलं ते. कुठं जाईल पण येण्याचा कारखाना आपला की आमच्या नशिबाला. लय अवघड महाराज. बरं घरी बायका लेकरा ताण दिलेत मन इकडे आता घरच्यापेक्षा हे जास्त ताण.
तुम्ही खरं 3 दिवस लयच अवघड आहे बाबा काही राहताना. तर आमचे छगन महाराजाला हे सगळं जमतं आणि तुम्ही सर्व टीम चांगली त्यांच्याकडं. आमचे बबन दादा मसलेकर आहेत महाराज प्रत्यक्षामध्ये. गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी प्रति ज्ञानोबाराय म्हणजे आमचे मोतीराम महाराजजी, ज्यांनी बराच कालखंड दादांच्या घरामध्ये काढलेला आहे. असं हे फार मोठे मोठे आहेत आणि हे शिंदे परिवार, जाधव परिवार इतिहासकालीन परिवार आहे. आणि माऊली तुमच्या दारामध्ये येतात, अंगणामध्ये येतात, हे तुम्ही भाग्यवान आहेत महाराज. आणि ही भानगड अशी असू द्या. छगन महाराज म्हणले माझा फोटो येतो का पहिल्यापासूनची पार